नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज अचानकपणे खरं तर सुनेत्रा वहिनी पवार यांचा शपथविधी झाला आहे. उपमुख्यमंत्री झाले. एका विशिष्ट परिस्थितीमध्ये त्यांना ही जबाबदारी स्वीकारावी लागली. आपल्यासोबत सना मलिक आहेत, ज्या राष्ट्रवादीच्या आमदार आहेत. ताई, ज्या पद्धतीनं शपथविधी झाला किंवा इतक्या वेगानं घटना घडल्या, तर त्या वेगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागले की इतकी घाई का केली जाते? पक्षाच्या जे अंतर्गत कॅडर होता आणि जे आपले विधिमंडळचे सगळे नेते होते त्यांचं खूप प्रेशर चाललं होतं की याच्या पुढे आपल्याला सुनेत्रा वहिनीला या पदावर बसायचं आहे आणि त्यांना दगायचं आहे. आणि जितकं आम्ही बघितलं आणि जसं आमचं आज डिस्कशन झाला, लोकांचा आणि कॅडरचा खूप प्रेशर होता, आमच्या नेत्यांचा खूप प्रेशर होता आणि ते प्रेशर सस्टेन करण्यासाठी वहिनीला आज गटनेतापदीची निवड करण्यात आली आणि त्याच्यानंतर आज डेप्युटी CMच्या शपथविधी संपूर्ण झाली. पण मला असं वाटतं की हे होण्याच्या नंतर आता आम्हाला, जसं आम्ही सगळे लोक आहे, फर्स्ट टाईम आमदार होते, जे कॅडर होता खालचं, त्यांना असं वाटतं होतं की खूप मोठं व्हॅक्यूम क्रिएट झालं आहे, सगळे काही संपले. पण वहिनीच्या निवड नंतर आम्हाला असं काहीतरी एक उम्मीदचं किरण दिसतं आहे. तुम्हाला असं वाटतं की म्हणजे वेगावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर मर्जरच्या गोष्टी होत होत्या आणि शरद पवार साहेबांनी आज सकाळी सांगितले की आम्हाला या शपथविधीची कुठलीच कल्पना नव्हती? नाही, पवारसाहेबांना आणि किंवा पूर्ण पवार कुटुंबांना 3 दिवस ते एकत्र होतं, त्यांच्याकडे काय डिस्कशन झालं काय नाही झालं त्याची माहिती अजून आमच्याकडे नाही आहे. आणि इतकं मॉर्निंग आणि ग्रीफिंग पिरियड आहे, त्यामध्ये आम्ही ते पर्सनल काही बोलू शकत पण नाही. पण पुढच्या फेजला जेव्हा आता हे एक फर्स्ट फेज होता, एक फर्स्ट टप्पा होता वहिनीच्या निवड, आणि त्याच्यानंतर आता आणखी खूप काही करायचं आहे. तर तेव्हा जेव्हा आमची बैठक होणी आली, निवडणूकचा काळ पण आहे, निवडणुकाला पण प्रत्येक सगळे कॅन्डिडेटचं असा विचार करण्यात आलं होतं की बाबा आता पुढे काय कसं करायचं, आम्ही प्रचार करू शकतात की नाही. काही लोकांचा हौसला एकदम तुटलं होतं आणि त्यांचा हौसला अफजाई करण्यासाठी पण हे पाऊल आपण पुढे केलं. काही नेत्यांच्या असुरक्षिततेमुळे ही घाई करण्यात आली. एका पद्धतीनं मर्जरची चर्चा चालू होती, मग कदाचित त्या बाजूने आणि या बाजूने चर्चा झाली असती तर काही लोकांचं एक्झिस्टन्स धोक्यात आलं असतं. नहीं, हे फक्त माध्यमात हे सगळे चर्चा चालू आहे. अजून वेन वी सिट, हम जब इधर बैठते हैं तो आम्हाला असं काही दिसत नाही. फक्त फेज वाईज सगळे करायचं आहे. आणि आमच्या जिल्हा परिषदमध्ये, कारण ग्रामीण राष्ट्रवादीचे खूप स्ट्रॉंग होल्ड आहे, सगळे कॅन्डिडेट्स नॉमिनेशन भरून थांबले, प्रचारचा नारळ फोडला होता, मुहूर्त केलं होतं, त्याच्यानंतर हे घटना घडली. म्हणून सर्वांना आता पुढे प्रचारासाठी पण सुरुवात करायचं आहे. आणि हे सगळे भले 2 दिवस आपल्याला पुढे दिलं गेलं आहे, ढकलण्यात आले, पण 4 दिवसचा लॉस झाला आहे असं पण काही लोक बघत आहे. तर असं नाही, आमचं खूप मोठं लॉस झालं आहे, दादा नाही आहे आपल्याकडे. आणि त्यांचं जे निधन झालं, शेवटच्या वेळी ते प्रचारासाठीच बाहेर पडलं होतं, स्वतःच्या पक्षासाठी ते काम करत होतं. तसंच प्रत्येक कार्यकर्त्यांना तसा मेसेज देण्यात आला आहे आज. तुम्हाला या सगळ्याबद्दल बोलताना एक शेवटचा प्रश्न असा आहे की मर्जरची प्रक्रिया चालू राहील का आता त्याला ब्रेक लागलेला? आमच्याकडे पक्षाच्या लीडर्सने कधी काही माहिती दिली नाही. आणि जेव्हा हे सगळे आता घडलं आहे, कारण आज इतकं ग्रीफिंगचा काळात आम्ही हे विषय पण, कारण शरद पवारांच्या पक्षाकडून काही व्हिडिओज जारी करण्यात आले, तर तसं दाखवण्यात आलं की मीटिंग्स होत आहेत, म्हणून हा प्रश्न ते व्हिडिओ मी पण बघितले. त्या व्हिडिओमध्ये आमच्या पक्षाकडून फक्त अजितदादा होते आणि दुसरं कोणीच नाही होतं. म्हणून अजितदादा गेले तर आमच्याकडे पुढे काय आम्हाला पण माहीत नाही, कोणाची बोलणी झाली होती, कोणाची बोलणी नाही झाली. आम्ही वहिनीला आज डिरेक्टली विचार करू शकत नाही, विचारता नाही येत नाही. तर आता पुढच्या जेव्हा वहिनी पण स्टेबल होणार, आम्ही सगळे स्टेबल होणार. आणि अधिवेशनच्या आधी मला वाटतं आम्ही त्यांना विचारू शकतो, बाबा हे सगळे घडतं आहे तर यामध्ये किती आता पुढचं आता काय आहे, आम्ही पक्ष म्हणून आम्हाला काय दिशा आहे ते आम्हाला काय पण. मोठं चॅलेंज वाटतं तुम्हाला? दादाचं एक खूप मोठं व्हॅक्यूम क्रिएट झालं आहे. आपण वहिनीला बघितलं तर कॅडर आहे, कारण दादाचा, मी पण असं होतं की माझ्यासाठी एकच नेता होतं, ते म्हणून अजितदादा पवार. जेव्हा जेव्हा मी अजितदादाला भेटायचं आणि 2 मिनटं बोलायचं आहे तर एकटेच कुठे साईडला घेऊन जायचं आहे, उभे राहून ऐकायचं, बसून घ्यायचं, ऐकायचं, जेवले काय पूछायचं. जेव्हा जेव्हा भेटलं तेव्हा डोक्यावर हात फिरून सांगायचं, बाबा तुम्ही पुढे कसं चाललं आहे, आणि आशीर्वाद देत होतं. आणि प्रत्येक वेळा जेव्हा जेव्हा भेटलं किंवा साप्ताहिक भेटी, काही चांगलं काम केलं तर त्याचं कौतुक करायचं, काही चुकलं तर आम्हाला ते कान पकडून करेक्ट दिशामध्ये पण घेऊन यायचं. तर हे सगळे जे दादा करत होते, मला वाटतं नाही कोणी दुसरा करू शकतात. खूप मोठा लॉस आहे एका प्रकारे इतका मोठा नेता गेल्यानंतरचा. आणि त्याच्यानंतर नेमकं काय होणार राष्ट्रवादीच्या मर्जरचं, त्याबद्दल काही कोणाकडे ठोस माहिती नाही. आणि त्याबद्दल बोलताना सुद्धा सावधानता बाळगली जाते.
कॅमेरामन महेशसह अभिजित, मुंबई तक.